नमस्कार कृषी मित्रांनो, मी निलेश सदाळ तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तुमच्या सर्वांची अशी एक रिक्वेस्ट होते की जो काही आत्ता ज्या मेगा भरतीच्या परीक्षा होणार आहेत या मेगा भरतीच्या परीक्षेमध्ये विस्तार कृषी अधिकारी जे की 2019मध्ये फॉर्म फिलअप केले होते याबद्दल एक व्हिडिओ बनव. तर आजचा व्हिडिओ आपण विस्तार कृषी अधिकारी या पदाबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन्स घेऊन येत आहोत. त्यामुळं हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे तर या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल माहिती घेणार आहोत जे की नवीन कोणी असतील त्यांनासुद्धा याबद्दल माहिती होईल की सगळ्यात प्रथम विस्तार कृषी अधिकारी पद याची निवड कोण करते, त्याच्यानंतर फॉर्म कोण कोण भरू शकतो, याचा परीक्षा कधी होऊ शकते, निवड कुठे होते, याचा ग्रेड पे काय असते, परीक्षा पद्धती काय असते, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे. त्यानंतर तुमचा अभ्यासक्रम काय असतो आणि तुमची बुक लिस्ट काय असते, ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला यामध्ये डिटेल बघायचं आहे. तर आज सगळ्यात प्रथम हा फॉर्म कोण फिलअप करू शकते. हा फॉर्म ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असो, हॉर्टिकल्चर ग्रॅज्युएट, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीवाले, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटवाले म्हणजे आपण ABM म्हणू शकतो, फॉरेस्टवाले, हे सगळेजण हे फॉर्म फिलअप करू शकतात. म्हणजे जेणेकरून जे काही आपलं ॲग्रिकल्चर आणि त्याच्या ज्या काही स्ट्रीम येतं हे सगळे फॉर्म फिलअप करू शकतात. हे फॉर्म दरवर्षी निघतात का तर मित्रांनो, याच्या आधी हे फॉर्म दरवर्षी निघत होते, पण जे काही मागचं 2014-15पासून येतं तर याचे फॉर्म दरवर्षी निघत नाही आहेत. तर 2019मध्ये याचे फॉर्म भरल्या गेले होते. जी काही आपली मेगा भरती होते त्या अंतर्गत हे फॉर्म भरल्या गेले होते. तर 2019मध्ये फॉर्म भरल्या गेले होते यामध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा कधी होईल. आता सगळ्यांनाच एक प्रश्न पडलेला आहे की बा ही परीक्षा कधी होईल. तर ही परीक्षा जी आहे तर ही परीक्षा फॉर्म भरल्या गेलेले आहे त्याचे पण या फॉर्म भरल्याच्या नंतर जे काही आपण फॉर्म भरलेले आहेत तर ही फॉर्म भरल्याच्या नंतर आता परीक्षा केव्हा होणार याचं सगळ्यांना लक्ष लागलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सध्या सर्व परीक्षा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी थांबवण्यात आलेल्या आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की 25 जानेवारी 2021ला सुप्रीम कोर्टामध्ये जे काही मराठा समाजासाठी जी काही सुनावणी आहे ती अंतिम सुनावणी आहे, त्याचा काही रिझल्ट येऊ म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट येऊ का निगेटिव्ह रिझल्ट येऊ, त्याचा काही रिझल्ट आला तरी सरकारला येणाऱ्या मेगा भरती परीक्षा आणि MPSCच्या परीक्षा घेणं भाग आहे. त्या अनुषंगाने सर्व झडपीच्या ज्या परीक्षा आहेत ह्या मार्च, एप्रिल किंवा जास्तीत जास्त मे महिन्यापर्यंत होऊ शकतात. मग तुमच्या जे काही आपण फॉर्म भरले होते 2019मध्ये या सगळ्या परीक्षा ह्या होऊ शकतात. म्हणजे मार्च, एप्रिल किंवा जास्तीत जास्त मेपर्यंत या परीक्षा होऊ शकतात. त्याच्यानंतर 2019मध्ये आपण या परीक्षेचे फॉर्म फिलअप केले होते. विस्तार कृषी अधिकारी या पदासाठी 2019मध्ये फॉर्म फिलअप केले होते. आणि याआधी ही परीक्षा त्या जिल्ह्यातील निवड समितीमार्फत घेण्यात येत होती. म्हणजे याच्या आधी जे काही जिल्ह्याची निवड समिती असते जिल्हा अधिकाऱ्याच्या अंतर्गत, ती निवड समिती काय करत होती, ही परीक्षा घेत होती. पण सध्या या परीक्षेचे फॉर्म मेगा भरती जे होणार होती त्या अंतर्गत भरण्यात आलेले आहेत. आणि ही परीक्षा आता महापोर्टल कंडक्ट करेल. याच्यासाठी महापोर्टलनं ज्या काही कंपन्याचं निवड होती ही निवडही केलेली आहे, तुम्हाला माहिती आहे. तर ही आता मेगा भरती अंतर्गत ही परीक्षा होईल. म्हणजे आता काय होणार आहे की ही परीक्षा एकत्रच होऊ शकते आणि तुम्ही ज्या जिल्ह्याला प्रिफरन्स दिला त्या जिल्ह्यात मग तुमचं सिलेक्शन्स होऊ शकते. तर यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे येतं तर यामध्ये विस्तार कृषी अधिकारी जे पद आहे तर हे सरळ सेवा भरती अंतर्गत भरण्यात येणारं पद आहे. हे सरळ सेवामध्ये की ज्यामध्ये इंटरव्ह्यू होत नसतो. आणि हे पद क्लास 2 आहे, म्हणजे गट ब किंवा गट क मध्ये सुद्धा येऊ शकते. कारण झडपीमधल्या काही पोस्ट ह्या क्लास 2 मध्ये येतात, पण त्यामध्ये ते गट क मध्ये काही इन्क्लूड होतात. जसं आपलं मंडळ कृषी अधिकारी ही क्लास 2 येते पण ती गट क मध्ये येते, आलं का लक्षात. तशाच पद्धतीने विस्तार कृषी अधिकारी हे पद, पण याला पेमेंट जे हे याचा ग्रेड पे हे तर हा क्लास 2चाच आहे, जवळपास 4,200 ग्रेड पे आहे. आणि तुमचं वेतन भेटते याला 45,000च्या जवळपास, म्हणजे प्लस. पण सातव्या पे म्हणजे काही 7वा वेतन आयोग आहे याच्यानुसार ते 55,000च्या जवळपासही ते जाते. आता याचा अभ्यासक्रम काय असते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा अभ्यासक्रम. तर विस्तार कृषी अधिकारी पदासाठी मराठीसाठी असतात 15 क्वेश्चन्स, इंग्लिशसाठी असतात 15 क्वेश्चन्स, GSसाठी असतात 15 क्वेश्चन्स, आणि अनुमानात्मक चाचणी व तर्क क्षमता याला आपण मॅथ आणि रिझनिंग असंही म्हणू शकतो, ज्याच्यावर 15 क्वेश्चन. आपलं टेक्निकल नॉलेज जे असते त्याच्यावर असतात 40 क्वेश्चन. टेक्निकल नॉलेज म्हणजे आपलं ॲग्रिकल्चर, याच्यावर असतात 40 क्वेश्चन. जवळपास असे 100 क्वेश्चन्स असतात त्यामध्ये.
आणि या 100 क्वेश्चन्समध्ये काय करतात, तर पहिले कसं होत होतं की या 100 क्वेश्चन जे होतं ना, काही जिल्हा निवड समित्या पहिले 72 क्वेश्चनसुद्धा विचारत जात आणि ॲग्रिकल्चरचा जे काही क्वेश्चन असत जात तर याला 2.5 मार्क देत होते. तर आता जी काही परीक्षा होईल तर याला 100 क्वेश्चन्स राहू शकतात आणि या 100 क्वेश्चन्सला तुम्हाला काय करू शकतात, एका क्वेश्चन्सला 2 मार्क देऊ शकतात किंवा 100 प्रश्न 100 गुण असंही राहू शकते. अशा पद्धतीने हा पॅटर्न राहू शकतो. आता या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये काय राहणार आहे की याआधी ही परीक्षा निवड समिती घेत होती, त्यामुळे काही जिल्हा निवड समित्या 72 प्रश्न काढत व काही निवड समित्या 100 क्वेश्चन्स काढत. पण आता काय होईल, ही जर मेगा भरतीच्या अंतर्गत म्हणजे जी काही आपली पोर्टल अंतर्गत जर ही परीक्षा झाली तर आपल्याला 100 प्रश्नच राहतील. पहिले काय होत होते, प्रश्न मराठीमध्ये सुद्धा असत, तर आता जे प्रश्न येतील हे मराठी आणि इंग्लिश असे दोन्ही लँग्वेजमध्ये राहतील. म्हणजे आपलं जे काही ॲग्रिकल्चर टेक्निकल नॉलेज आहे तर हे मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये सुद्धा राहील. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची बुक लिस्ट काय आहे. तर बुक लिस्ट तुम्हाला माहिती आहे की जी काही मराठीची बुक लिस्ट आहे, आपण याच्यामध्ये मराठीमध्ये जे काही 15 क्वेश्चन्स येणार आहेत तर याच्यासाठी तुम्ही ही सरळ सेवा भरती असल्यामुळं बाळासाहेब शिंदे सरांचं बुक रेफर करायचं. MPSC जर असते तर मी मोरा वाळंबे सरांचं बुक रेफर करायला सांगितलं असतं, पण ही सरळ सेवा भरती आहे त्याच्यामुळे बाळासाहेब शिंदे सरांचं बुक रेफर केलं तरी चालेल. किंवा मग तुम्ही मोरा वाळंबे सरांचं बुक रेफर करत असाल पहिल्यापासून तर तेही सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. दोन्हीपैकी कोणतंही एकच करायचं. त्याच्यानंतर येते इंग्लिशचे 15 क्वेश्चन्स असतात, तर याच्यात MJ शेख सरांचं बुक तुम्ही वापरू शकता किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं बुक वापरू शकता. दोन्हीपैकी एकच करायचं, हे कोणतंही एकच करायचं. त्याच्यानंतर तिसरा जो टॉपिक येते हे तिसरा टॉपिक म्हणजे GS. आता या GS म्हणजे तुमची जनरल स्टडीज, पण याला काही चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न विचारतात. याच्यात 2 ते 3 चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न राहू शकतात त्या 15 क्वेश्चन्सपैकी. तर तुम्ही GSसाठी तात्याचा ठोकळा किंवा मग बेसिक बुक रीड करायचे आहेत. आता बऱ्याचशा मार्केटमध्ये जे काही आपले बेसिक बुक येतं तर याच्या नोट्स आलेल्या आहेत मार्केटमध्ये. ज्ञानदीप अकॅडमी असो किंवा तुमचा दुसरे काही पब्लिकेशन्स असो, यांनी हे बेसिक बुकचं काय केलं, एक बुक तयार केलं आहे. तर तुम्ही तेही रेडीमेड बुक वापरू शकता. चालू घडामोडीसाठी कोणतंही एक सिम्प्लिफाईड अभिनव पब्लिकेशन्स वगैरे एक बुक तुम्ही रेफर करायचं किंवा रोजचा पेपर वगैरे किंवा जे काही पुरस्कार वगैरे हे ते भेटले आहेत महत्त्वाचे तेही तुम्ही वाचायचे. त्याच्यानंतर मॅथ आणि बुद्धिमत्ता, त्याच्यासाठी तुम्ही अनिल अंकलगीचं वापरू शकता किंवा फास्ट ट्रॅकचं वसे सरांचंही बुक वापरू शकता किंवा मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स बाय नितीन महले सर यांचंही वापरू शकता. म्हणजे हे तुम्हाला मी जे काही 3 बुक सांगितले यापैकी कोणतंही एकच बुक रेफर करायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी. आता कृषी तुम्हाला सांगितलं की पहिल्या ज्या काही परीक्षा झाल्या होत्या, जी काही जिल्हा निवड समिती घेत होती ती यामध्ये ते मराठीत प्रश्न विचारत होती. आता जी परीक्षा होईल याच्यात मराठीतही राहू शकतात आणि इंग्लिशमध्येही राहू शकतात, म्हणजे दोन्ही याच्यात राहू शकतात. जसं की आपला कृषी सेवकचा पेपर झाला होता त्याच पद्धतीने क्वेश्चन्स राहू शकतात. तर याच्यात ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला जो काही सिलेबस येते याच्यात ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲनिमल हजबेंडरी अँड डेअरी सायन्स अँड ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. आता त्यांनी काय केलेलं आहे, नुसता ॲग्रिकल्चर हा दिलेला आहे, पण आपण त्याला या खालील जो काही पद्धतीनं आपण याला डिस्क्राईब करू शकतो. तर ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला ॲग्रोनॉमीमधले काही जे काही महत्त्वाचे क्रॉप येतात, स्पेशली महाराष्ट्रात जे होतात ते बघायचं आहेत. महाराष्ट्रातली जमीन कशी आहे ते बघायचं आहे. ॲग्रो क्लायमॅटिक झोन काय आहेत महाराष्ट्राचे ते बघायचे आहेत. हॉर्टिकल्चरमध्ये हॉर्टिकल्चरचे महत्त्वाचे जे काही महाराष्ट्रातले क्रॉप येतं ते बघायचं आहे, कारण त्याच्यावर बऱ्याचशा व्हेरायट्या वगैरे याच्यावर आत्तापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. स्पेशली महाराष्ट्राला हे करायचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्राशी निगडीत जे काही क्रॉप्स आहेत ते मॅक्झिमम बघायचे. फॉरेस्टवरही क्वेश्चन्स असतात तेही बघायचं. ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्सलाही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचेही सुद्धा क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत आत्तापर्यंत. त्याच्यामुळं काय करायचं, जो काही आपला कृषी सेवकचा पॅटर्न आहे तोच पॅटर्न इथं राहतो. त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. तर आता ॲग्रिकल्चरची बुक लिस्ट मी तुम्हाला 2 बुक लिस्ट देतो, एक मराठी आणि एक इंग्लिशसाठी. तुम्ही दोन्हीही करू शकता किंवा एकही करू शकता, पण माझ्या म्हणण्यानुसार की तुम्ही इंग्लिशमध्येही रेफर करू शकता, मराठीत यूज करायचं असेल तर मराठीतही करू शकता. पण अजून त्यांनी जो पॅटर्न दिलेला आहे आपल्याला, म्हणजे आता जुना पॅटर्न विचारत होते त्यानुसार ते मराठीतही विचारत होते, पण इंग्लिशमध्येही आता विचारू शकतात. म्हणजे दोन्ही याच्यात करू शकता तुम्ही. तर ॲग्रिकल्चर इंग्लिशची बुक लिस्टमध्ये व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 हे बेसिक पुस्तकं येतं आणि हे करायलाच पाहिजे, जे की अरुण कथ्यांचे येतं. हे तुम्हाला ऑनलाईनसुद्धा भेटू शकतात. त्यानंतर नारायण नागरे सरांचं इगल व्हिजनचं इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर आहे ते वाचू शकता किंवा सुंदा एक छोटंसं बुक आहे, सुंदर बुक आहे, तेही वाचू शकता. पण याच्यात काय करा, महाराष्ट्राशी निगडीत ज्या काही टॉपिक आपल्या महाराष्ट्राशी निगडीत असतील
ते मॅक्झिमम बघा. त्याच्यानंतर मराठीमध्ये जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला मराठीमध्ये कृषीशास्त्र बाय रंजन कोळंबे सरांचं बुक जे नवीन अपडेट ॲडिशन्स आलेली आहे ते वापरू शकता, किंवा के सागर पब्लिकेशनचं कृषीशास्त्र वापरू शकता, किंवा हरिहर गायके सरांचं कृषीशास्त्र बुक वापरू शकता. यापैकी कोणतंही एकच करायचं आहे तुम्हाला. आणि जर तुम्ही इंग्लिशमध्ये वरी करत असाल तर व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 त्याच्यानंतर नारायण नागरे सरांचंही बुक तुम्ही रेफर करू शकता. सुद्धा चांगलं आहे, ते रेफर तुम्ही करू शकता. आता तुम्हाला इथे काही सॅम्पल दाखवले आहेत मी, काही क्वेश्चन्स ओल्ड क्वेश्चन्स पेपर, पण हे क्वेश्चन्स पेपर आता जे काही नवीन येतील त्या धर्तीवर हे नाही येतं, कारण हे जे क्वेश्चन्स पेपर होते हे जुने जिल्हा निवड समितीने काढलेले क्वेश्चन्स पेपर आहेत, ते मी तुम्हाला इथं दाखवत आहेत. इथं बघा याने ॲग्रिकल्चरच्या काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. यामध्ये त्यांनी 76वा क्वेश्चन्स बघा, मध्यवर्ती कोरडवाहू शेती संशोधन संस्था भारतात कुठं आहे, कोकण फ्रॅलिफिक ही खालीलपैकी कशाची सुधारित जात आहे, सुफला हे खत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे खत आहे, नंतर आम्लधर्मी मृदा सुधारण्यासाठी पुढीलपैकी कोणतं द्रावं वापरतात, ज्वारी या पिकास कानी हा रोग येऊ नये म्हणून काय करतात. हे अशा प्रकारचे ॲग्रिकल्चरचे प्रश्न हे पहिले विचारत होते. त्याच्यानंतर सोबतच तुम्हाला इथं काही ॲग्रिकल्चरचेही दिसत आहे, इंग्लिशचे क्वेश्चन्स दिसत आहेत. याच्यामध्ये 12 क्वेश्चन्स बघा. ए प्लेस वेअर द एरोप्लेन्स आर केप्ट, म्हणजे जे काही आपलं वर्ड्स येतं, अँटोनिम्स, सिनॉनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत यामध्ये. हे ओल्ड क्वेश्चन्स पेपर येतं, पण आता हे जे येतं तर हे मेगा भरती अंतर्गत होणार आहेत. त्याच्यामुळं जे काही क्वेश्चन्स विचारतील तर हे क्वेश्चन्स जे काही कृषी सेवकचे आपले पेपर झालेले आहेत त्या पॅटर्नचा एक राहू शकतो. त्याच्यामुळं तुम्हाला जर प्रिपरेशन्स करायची असेल याची चांगल्या पद्धतीनं, आणि हा सिलेबस तुम्हाला पुढे ॲग्रिकल्चरची जी परीक्षा येईल त्यामध्ये सुद्धा राहणार आहे. आणि आपलं जे काही ॲग्रिकल्चरचं एक टेलिग्रामचं चॅनल आहे त्याच्यावरसुद्धा आम्ही रोज अपडेट देत राहतो. तुम्ही तेही चॅनल जॉईन करू शकता. सोबत अजून काही जर तुम्हाला क्युरी असतील तर माझा नंबर आहेच, आणि सोबत तुम्हाला या परीक्षेबद्दल अजून माहिती हे ते असल्यास आपल्या चॅनलला जॉईन करा. तोपर्यंत टेक केअर आणि बाय.